स्पोर्ट्स कळंबोली या संघातून खेळत असतो। आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघातून खेळताना आपल्याला साहिल देखील पाहायला मिळतो, त्यामुळे त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे। नक्कीच भावळे गावातील उद्योजक समाजसेवक रणजित शेठ पाटील यांच्या माध्यमातून देखील रोशन वेखंडेसाठी शुभेच्छा येत आहेत, त्यांचे निकटवर्ती आहेत। त्यानंतर जर पाहिलं तर कुणाल राव मॅन फ्रॉम देवगाव यांच्या माध्यमातून देखील बोरशेती संघाला शुभेच्छा येत आहेत, त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत असेल। बॉलिंग मार्क वरती अर्जुन पाहायला मिळतील पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती असतील शरद, नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात साहिल, गोलंदाज तयार अर्जुन बांगर। पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, दोन्ही संघांना आपण देणार आहोत खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा। विशिंग ऑल द बेस्ट both the team, show the good game, show the quality cricket and show the best cricket as you play। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती 30 यार्ड सर्कल बाहेर आपल्याला दोन खेळाडू पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील। पहिला खेळाडू असेल जो मात्र भावेश आपल्याला लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळेल, बाली आपल्याला पाहायला मिळतील, तर दुसरा मिड विकेटला रोशन वेखंडे आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज तयार अर्जुन बांगर पहिला चेंडू टाकण्यासाठी। पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय, भन्नाट वेग जो मात्र आपण पाहू शकतो। अर्जुन बांगरची खासियत आहे सातत्याने एकाव एक फॉर्मॅट, त्यानंतर तालुका ऑफ, ओपन ऑफ हे तिन्ही फॉर्मॅट खूप जास्त प्रमाणामध्ये खेळत असतो। व्यावसायिक गटामध्ये देखील दांडगा अनुभव आहे, मागणी देखील आहे अर्जुन बांगरला, आणि तो गोलंदाज सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवरती पाहतोय। यावेळेस बॅटची कडा लागतीये, थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकिंगला, पॉइंटचा रिझनचा प्लेयर आपल्याला पाहायला मिळेल। फिल्डिंग स्टँडर्ड्स नक्कीच अप्रतिम आहेत, ज्या प्रकारे बोरशेती संघ फिल्डिंग करतो, ज्याप्रमाणे टिंबिवली संघ फिल्डिंग करतो, आउटस्टँडिंग फिल्डिंग स्टँडर्ड्स सातत्याने आपल्याला या टीम्सचे पाहायला मिळतात, त्यामुळे त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे। बॉलिंग मार्क वरती अर्जुन आपल्याला पाहायला मिळेल, त्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, गुड लेंथ वरती चेंडू हिट होतोय आणि त्यानंतर राईज झालेला हा चेंडू आपण पाहू शकतो एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय। डॉट बॉलची समाप्ती होती। नक्कीच उल्लेख करेल बोरशेती संघाचा 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, इथे चांगला फटका पाहायला मिळतोय। गॅप शॉट सिलेक्शन आहे, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, फलंदाजच्या बॅट मधून येतोय हा कडक कडकडाट चौकार। संघाचा उल्लेख करत होतो, 11 खेळाडू आहेत, परत जर पाहिलं तर प्रॉपर ड्रेसिंग मध्ये 8 खेळाडू बाहेर बसलेत। इथे कॅचची संधी, कॅच झाली कंप्लीट, मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये। साहिल लोंगलेला परतायला लागते माघारी, पहिला झटका लागतोय उमरोली या संघाला। बिग फिश डाऊन 5 आकड्यावरती। सन्माननीय रुपेश शेठ भुईर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत आहे। त्यासोबतच विनंती असेल पंडित शेठ मस्कर साहेबांना आपण देखील या व्यासपीठावरती नाना आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे। एक दिलदार दिलखुलास असं व्यक्तिमत्व म्हणून सातत्याने पंडित शेठ मस्कर यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे। विनंती आहे नाना या आपण व्यासपीठावरती, आपलं सहर्ष असं स्वागत आहे। व्यासपीठावरती यायचं, आपली जागा जी मात्र आमच्या हृदयामध्ये या व्यासपीठावरती आहे। नवीन फलंदाज आपण पाहू शकतो भावेश येतोय, अप्रतिम झेल जी मात्र भावेशने पॉइंट रिझन मध्ये टिपली। नवीन फलंदाज देखील
भावेश पाहायला मिळतो यावेळेस फटका चांगला आहे, बॅकफुट वरती आले त्यानंतर फटका चांगला सजवलाय, बॉल निघून चाललाय पॉइंट रिजन मधून सीमारेषा पलीकडे, वार वरती पलटवार आणि हा येतोय चौकार। आणि रुपेशजी भुईर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। त्यानंतर राज भुईर आपल्याला पाहायला मिळतात, जे की या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत। सर्वेश ओळेकर यांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील स्वागत आहे। त्यासोबतच डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी रोहन तरे यांची उपस्थिती पाहायला मिळते। ड्रेसिंग हार्ड आहे आणि पर्सनॅलिटी त्यापेक्षाही हार्ड आहे आणि भावासाठी एकच डायलॉग आहे की भावाची वेगळी आदा आणि भावाला पाहून पोरी बी काय म्हातारा बी झाल्या फिदा, असा आमचा रोहन आपल्याला पाहायला मिळतोय। डॅशिंग पर्सनॅलिटी आहे, रोहनच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, काय गोड हास्य आहे, उर्फ बबल्या या नावाने सुपरिचित आहेत। षटक क्रमांक पहिले समाप्त होतो, 1-9 अशी धावसंख्या पाहायला मिळेल। बॉलिंग मार्क वरती भावेश विषय आपण पाहतोय, स्पेल मधील पहिले सांगी कोट्यातील या दुसऱ्या षटकामध्ये येतोय। दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती शरद असेल तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला भावेश पाहायला मिळतोय। 30 सर्कल बाहेर मात्र 3 खेळाडू आपल्याला पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील। पहिला असेल स्क्वेअर लेग रिजन मध्ये, त्यानंतर आपल्याला लॉंग ऑन ला एक प्लेयर पाहायला मिळेल, लॉंग ऑफ ला देखील प्लेयर आपल्याला पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील। तर इनसाइड द सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये आपण पाहतोय थर्ड मॅन आहे, फाईन लेग आहे, बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर असेल, त्यानंतर वायडिश मिड ऑन असेल, मिड ऑफ देखील आहे। यावेळी स्क्वेअर कट करायचं होतं, चांगला चेंडू होता, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग झाली होती, स्क्वेअर कट करायचं होतं परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतो। डॉट बॉलची समाप्ती, 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। या पहिल्या षटकाचा विचार केला तर एकंदरीत 9 धावा आल्या होत्या। त्यानंतर भावेशचं देखील एक अप्रतिम असं गोलंदाज आहे भावेश, त्याच्या माध्यमातून पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग जी मात्र झाली होती। गोलंदाज पुन्हा एकदा तयार भावेश, यावेळेस देखील कट करायचा प्रयत्न करण्यात आलं होतं। सातत्याने पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग केली जाते, 5व्या किंबहुना 6व्या स्टंप वरती चेंडू फेकी केली जाते आणि त्यामुळे पॉइंट रिजनला टार्गेट केलं जात आहे। इथे हुक करायचा प्रयत्न, फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील, चेस होती मोठी आणि चेस जिंकलेली आहे चेंडूने। बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्र आणि चौकाराच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती आहेत। 13 रन ऑन द स्कोर कार्ड। यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय, 13 धावा धावफलकावरती आहेत। मिनिमम जर पाहायला गेलं तर 45 ते 50 धावा होणं गरजेचं आहे, कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं भावेश विषय आहे, त्यानंतर अर्जुन बांगर आहे, त्यानंतर सुमित देखील आहे, बाली देखील आपल्याला पाहायला मिळतो, रोशन वेखंडे, ही सर्व स्टारकास्ट आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये जर तुम्हाला धावा डिफेंड करायचे तर 45 ते 50 धावा होणं गरजेचं आहे आणि त्याच रीतीने चांगली अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज तयार आहे, रिव्हर्सचा अटेम्प्ट होता,
तर अशा रीतीने आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 13 पाहायला मिळेल. 6.50 ची सरासरी पाहायला मिळते प्रति षटका मागे. एका बाजूला कर्जत नेरळ विभागामधून आलेला संघ अर्थात श्रीपती बाबा उमरोली, तर दुसऱ्या बाजूला शहापूर मधून बिलॉंग करणारा संघ पाहायला मिळतो अर्थात विधी 11 बुरशेती संघ असेल. म्हटलं जातं की तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की, बस पंख की काफी नहीं है आसमानों के लिए, हौसले बड़े होने चाहिए बड़ा टार्गेट सेट करने के लिए. इथे मोठा टार्गेट सेट करायचे. तर मागच्या 2 षटकांमध्ये काय झालं याला महत्व न देता येणाऱ्या 3 षटकांमध्ये मी कशी कामगिरी करू शकतो, माझ्यावरती विश्वास टाकून मी फटकेबाजी कशी करेल आणि माझ्या संघाला चांगली धावसंख्यापर्यंत कसा नेईल यावरती विश्वास दाखवावा लागणार आहे शरद आणि भावेश यांना. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज अर्जुन बांगर आपल्याला पाहायला मिळतील. स्पेल मधील दुसरं सांघिक कोट्यातील तिसऱ्या षटकामध्ये येतोय. 9 मिनिट 10 सेकंद जे मात्र 2 षटक कंप्लीट करण्यासाठी विधी 11 बुरशेती संघाला लागले त्या गोष्टीची नोंद करून घ्यायची. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. बाली कॅच कंप्लीट होतीये. फलंदाज होईल बाद. झटका लागतोय दुसरा. बॅटिंग करणाऱ्या श्रीपती बाबा उमरोली या संघ संपुष्टात. भावेश बॅक टू दी पवे. बुरशेती संघाने दाखवलाय, परंतु खेपट्टीवरती सलामीला आलेला शरद अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय न्यू बॅटर रत्नदीप आलेला आहे. स्ट्रायकर एंड वरती असेल. यावेळेस पंचांकडे कटाक्ष टाकलं जात आहे. पिचिंग जी मात्र आउटसाइड जी मात्र आपण पाहू शकतो आणि त्याला अनुषंगाने लेग बाईच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत आहेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 15 या आकड्यावरती आहे. संघर्ष जो मात्र सुरू आहे, बेडा ठोकण्याचं काम बुरशेती संघाच्या माध्यमातून केला जातोय संपूर्ण उमरोली संघाच्या फलंदाजांवरती. त्या बेड्या खोलायच्या असतील तर आता मोठे फटके येणं गरजेचं आहे. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक स्वतः फॉलो थ्रू मध्ये अर्जुन जजमेंट घेत होता, परंतु कॅच जी मात्र सुटलेली आहे. ज्या वेळेस अर्जुन बांगर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, फिल्डिंग स्टँडर्ड सातत्याने एक्सलेंट लेवलचे पाहायला मिळतात, परंतु यावेळेस कॅचे जी मात्र सुटलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅच जी मात्र सुटली तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 17 धावा धावफलकावरती. या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल रोशन येत आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. ओव्हर द फिल्डर रेट येतोय आखणकणीत. षटका टप्प्याचा चेंडू होता आणि त्यावरती फटका अप्रतिम पाहायला मिळाला. डीप मिड विकेट मध्ये रोशन वेखंडे होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल होता आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय 6 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड झाल्यात. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या षटकामधील शिल्लक. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल आलाय रोशन. टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज रत्नदीपचा खेळ. विकेटचं पतन. तिसरा झटका लागतोय 23 या आकड्यावरती श्रीपती बाबा उमरोली या संघाला.
येतो हर्षल स्ट्रायकर एंड वरती असेल तर दुसऱ्या बाजूला शरद आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र नॉन स्ट्रायकर एंड वरती अर्जुनच्या माध्यमातून अप्रतिम असं कमबॅक झालेला आहे. षटकार आला होता परंतु त्यानंतर त्याने विकेट कॅरी केली आणि इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने षटक क्रमांक 3 समाप्त 3 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 या आकड्यावरती. 7.76 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते. 23 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये होतो ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत संधी असेल डीजे ऑपरेटरला. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हर्षल आणि शरद ही जोडी पाहायला मिळते खेळपट्टीवरती. इंडिव्हिज्युअल शरदच्या माध्यमातून 5 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन 8 चेंडू आणि 5 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. दुसऱ्या बाजूला हर्षलच्या माध्यमातून अजूनही खाता ओपन जो मात्र झालेला नाहीये. यानंतर होणारी मॅच जय हनुमान आडगाव विपक्ष आई गावदेवी गोटेकर ब असे 2 शहापूर विभागातील मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. आणि विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं आहे. तेजस आपण पाहतोय तेजस जाधव चौथ्या षटकामध्ये आलेत. पहिला चेंडू डॉट येतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते तेजसच्या माध्यमातून. शफल होऊन घ्यायचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. डीपचे अर्जुन येत होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता चेंडू. इथे आपण पाहतोय बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती आहेत. यानंतर होणारी मॅच आई गावदेवी गोटेकर ब विपक्ष जय हनुमान आडगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं. 25 धावा धावफलकावरती या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट आला. दुसऱ्या चेंडूवरती मिसटाइम स्ट्रोक चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालता. त्यावेळेस खुलवट टप्प्याचा चेंडू एसटी रक्षक बीट झाले तोपर्यंत थोडेसे फंबल झाले होते. चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत 22 स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. एसटी रक्षकाने विचार देखील केला होता की एसटीवरती चेंडू फेकावा परंतु पॅकिंगला कुठलाही प्लेअर नव्हता आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचले होते. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 26 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं होतं. इथे फिल्डरच्या माध्यमातून चूक होतीये. मिस जजमेंट पाहायला मिळालं आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा एकवटल्या जात आहेत. सातत्याने मोठे फटके मारायचा प्रयत्न केला जातोय परंतु प्रयत्नांती परमेश्वर काही मिळत नाहीये.
बेड्या मात्र ठोकल्या गेल्यात, परंतु त्यांचं उत्तर, त्यांची चावी काही अजूनही मिळत नाहीये उमरोली संघाला. आता त्या बेड्या ठोकलेल्या ज्या मात्र उघडाव्या लागणार आहेत. गाडी पहिल्या गिअर मध्ये, तिला 5व्या गिअर मध्ये टाकून आता चौकार षटकार मात्र मारावे लागतील. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अपटी बार जो मात्र आपण पाहिलाय, चांगला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होईल. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या षटकामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. यावेळेस अनऑर्थोडॉक्स पद्धतीमध्ये फटका सजवलाय. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नाने 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. अशा रीतीने षटक क्रमांक 4 समाप्त होतोय. 4 षटकांची समाप्ती. 30 धावा धावफलकावरती असतील. नक्कीच ओमकार पटोले आणि रोहन शेके यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वन ऑफ द रिस्पेक्टेड कॅप्टन इन टेनिस बॉल क्रिकेट म्हणून रोहन याची ओळख आहे. अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांची समाप्ती. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली अशी सुरुवात बॉलिंग करत असताना अर्जुनने मिळवून दिली होती. पहिल्या षटकामध्ये विकेट प्राप्त झालं होतं आणि त्यानंतर भावेश असेल, अर्जुनचा दुसरा स्पेल असेल किंवा तेजस असेल, यांच्या माध्यमातून टिचून मारा केला गेलाय. पूर्ण प्रकारे फ्रंट फूट वरती सध्याच्या स्थितीला विधी 11 बोरशेती संघ पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज एसबी आपल्याला पाहायला मिळतील. एसबी जो मात्र बॉलिंग मार्क वरती आलाय. या 5व्या षटकामध्ये अंतिम भैरवी षटकामध्ये विनंती असेल प्रेक्षकांना, आपण मैदानातून गाडी घेऊन जायची नाहीये. थोडस सहकार्य करा मित्रांनो. लाईव्ह मॅचेस सुरू आहे त्यामुळे विनंती असेल थोडस सहकार्य करायचं. एसबी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती आले. 30 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शरद आणि हर्षल ही जोडी पाहायला मिळते. पूर्ण प्रकारे बॅकफूट वरती आहे सध्याच्या स्थितीला उमरोली संघ. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. फलंदाज बीट झाला. एसटी रक्षक देखील बीट होतोय आणि बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप प्रिझन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईड +4. एकंदरीत लक फॅक्टर ऑन करणारा हा नशिबाचा पंजा ओपन होतोय उमरोली संघाच्या बाजूने. टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि स्कोर कार्ड मूव्स ऑन 35. 35 धावा धावफलकावरती. आता चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते कारण वाईड +4 एकंदरीत 5 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड झालेल्या आहेत. पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी होती. इथे पंचांकडे कटाक्ष टाकण्यात जातोय. पंचाचा बोट आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. 4था झटका लागतोय उमरोली या संघाला 35 या आकड्यावरती. वरती 4थी आणि आपण पाहतोय नवीन फलंदाज येतोय अक्षय. पुल करायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होती. अप्रतिम असा कमबॅक पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईड वरती चौकार आला होता परंतु त्यानंतर विकेट कॅरी केली. डॉट बॉल येतोय. 35 धावा धावफलकावरती. या षटकामधील अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
इथे चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्डला भेटून डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफला टिपला जातोय झेल. विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. करता लागते माघारी. 6वा झटका बसतोय धावबादच्या स्वरूपामध्ये. उमरोली या संघाला अजून एका विकेटचं पतन. धाव फलकावरती स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. हर्षल साठी आपण पाहू शकतो चेतनने. नवीन बॅटर भावेश पाहायला मिळतोय जो मात्र नॉन स्ट्रायकर एंडवरती असेल. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. सांगत असताना विकेट सॅक्रिफाईस काय झाली आहे माझ्यासाठी. आणि यावेळेस फटका अप्रतिम आहे. बॉल स्लॉट मध्ये होता आणि अगदी गोळीच्या वेगाने बॉल निघून चाललाय. काऊ कॉर्नर सीमारेषा पलीकडे. उत्तुंग अप्रतिम असा षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. षटकार आलाय 41 धावा धाव फलकावरती आहेत. एसबी आपल्याला पाहायला मिळतो या षटकामध्ये. आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूंवरती चांगली कामगिरी पाहायला मिळाली, परंतु एक षटकार आल्यानंतर इथे क्विक रिप्लाय दिला जातोय डॉट बॉलने. आणि अशा रीतीने पहिल्या इनिंगचा वाजवी खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 41 पाहायला मिळेल. विजयासाठी 42 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. श्रीपती बाबा उमरोली विधी 11 बोरशेती या संघासमोर. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असेल जय हनुमान आडगाव, दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र आई गावदेवी गोटेकर ब. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण रिपोर्टिंग करायचंय. एका बाजूला जय हनुमान आडगाव संघ, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी गोटेकर ब असे दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. तर कॉल आडगाव संघ करतोय. छापा असा कॉल आहे आणि काटा पडलेला आहे. टॉस जो मात्र जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गोटेकर ब संघाने सर्वप्रथम अभिनंदन. रोहन गोटेकर ब संघ म्हटलं तरी एक दादा संघ आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकलाय, आपला डिसिजन सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण करणार आहेत. जर पाहायला गेलं तर आडगाव संघ म्हटलं तर अगदी हाकेच्या अंतरावरती असलेलं गाव तुमच्यासाठी आहे. सातत्याने तुम्ही देखील अनेक स्पर्धेमध्ये एक दुसऱ्या विरोधात खेळता, त्यामुळे स्ट्रेंथ काय आहे, वीकनेस काय हे तुम्हाला माहिती आहे. तर किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल?
नक्कीच आडगाव संघ म्हणजे एक जवळचा संघ आहे आणि एक चांगली लढत होईल मैत्रीपूर्ण. टार्गेट काय डिफेंड टार्गेट तर ठेवला नाही, ज्या सिच्युएशनवर रन कमीत कमी थांबवण्याचा प्रयत्न करू. तर शहापूरवरून इथे आले आहात. शहापूरमध्ये देखील अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. कल्याण ग्रामीण म्हटलं तर कल्याण ग्रामीणमध्ये राज भोईर यांच्या माध्यमातून ही भव्य आणि दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेक उपक्रम असतील जे मात्र स्वर्गीय रोहितभाई भोईर प्रतिष्ठान या संघाच्या माध्यमातून या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि त्यापैकी जर पाहायला गेलं तर हा देखील एक उपक्रम आहे. नवीन नवीन खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे, एक हक्काचं व्यासपीठ जो मात्र असलं पाहिजे, त्यासाठी स्पर्धा पाहायला मिळते. तर या स्पर्धेबद्दल दोन शब्द. नक्कीच भरपूर मोठी टुर्नामेंट आहे आणि मागच्या वर्षी पण सुद्धा खेळलेलो आम्ही इथे, यावर्षी पण खेळतो. टुर्नामेंट खेळायची एक चांगलीच मजा आहे या साईडला, कारण का नियोजन चांगलं असतो आणि आयोजन पण खूप सुंदर असतो. तर खेळाच्या दृष्टिकोनातून असतील खूप साऱ्या शुभेच्छा. मी येतोय आडगाव टीमच्या कॅप्टन कडे. दादा, सर्वप्रथम टॉस जो मात्र हरलात, टॉस जर जिंकला असता तर आपला डिसिजन काय होता? सर्वप्रथम पाहायला गेलं तर खेळपट्टीच्या नुसार बघायला गेलं तर क्षेत्ररक्षण मी स्वीकारलं असतं, कारण की खेळपट्टी बॉलर्सला जरा चांगली साथ देते इथे. टॉस जो मात्र हरलेला आहात, मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. किती धावांपर्यंत जाण्याचा टार्गेट असेल? समोरचा संघ तेवढाच बलाढ्य आहे, त्याच्यामुळे टार्गेट असेल की चांगली चांगली धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न असेल आमचा. तुम्हाला देखील तोच प्रश्न असेल. ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते, या क्रीडा स्पर्धेबद्दल दोन शब्द नक्कीच ऐकायला आवडतील. आता पहिलंच वर्ष आहे आम्ही इकडे खेळतोय. याच्या अगोदर आम्ही दापिवली, ढोके वगैरे या परिसरात खेळलोय, पण वरपला पहिल्यांदाच आलेलो आहोत. आणि बघायला गेलं तर नियोजन आणि खेळपट्टी म्हणजे ग्राउंड सुद्धा खूप सुंदर आहे आणि मला असं वाटतं की आयोजनही सुंदरच असेल. तर नक्कीच खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप साऱ्या अशा शुभेच्छा. टॉस जो मात्र कंप्लीट होतोय, टॉस जिंकलेला आहे आई गावदेवी गोटेकर ब या संघाने. रोहन यांनी डिसाइड केलंय आम्ही फील्ड करणार आहोत आणि इन्व्हाइट केलंय आडगाव या संघाला बॅटिंग साठी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चालू असलेला सामना. एका बाजूला विधी 11 बोरशेती संघ, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय श्रीपती बाबा उमरोली. असे दोन मातब्बर संघ पाहायला मिळतात. 41 धावा धावफलकावरती आहेत. 42 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये धावा चेज होतील की धावा डिफेंड होतील, कुठला संघ वर्चस्व गाजवेल, विधी 11 बोरशेती की श्रीपती बाबा उमरोली. येणारे 30 चेंडू आणि 42 धावेंचं लक्ष जो मात्र सेट आहे आणि त्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण ग्रामीण. आणि ज्या ज्या वेळेस या विभागामध्ये क्रीडा स्पर्धा असते त्या त्यावेळेस नक्कीच आयोजकांची पहिली पसंत असलेले आमचे अत्यंत जवळचे बंधुतुल्य मित्र अर्थात रोशनजी संते सर, ज्यांच्या माध्यमातून आपण खेळाचं दुसरं सत्र ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. प्रथम चव्हाण यांचा आवाज आपण ऐकला आणि 5 षटकांमध्ये बनवल्या श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली या संघाने 41 धावा. बेचाळीस धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे आणि गोलंदाजी मार्क वरती साहिल लोंगले, एक खूप मोठं नाव आपण पाहतोय. रायगड जिल्ह्यातील इमर्जिंग प्लेयर, RPL मध्ये त्याला एक किताब दिलंय या सीझन मध्ये. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, मिळते फक्त एकच धाव. अर्जुन बांगर आणि फलंदाज भावेश ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती आहे. 42 धावा 5 षटकांमध्ये बनवायच्या आहेत. पाहावं लागेल काय घडलंय. मुन्ना पठाण सर काहीतरी इशारा करतीलच. बघा बेल्स पडलीये, ती कशामुळे पडलीये हे आपण चेक करूया. राज भोईर, जय पवार सर नक्कीच उपस्थित आहेत आणि बेल पडली होती, त्यामुळे ती कशी पडली बेल्स ती आपण पाहूया. चेक केलं जाईल tenniscricket.in माध्यमातून आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
पंच आधीच बेल्स पडली होती, त्यामुळे हा चेंडू असेल यस डेड बॉल असेल, यातील मात्र शंका नाहीये. 42 धाव बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. अर्जुन बांगर आणि भावेशी जोडी. गोलंदाजी स्ट्रेंथ आहे श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली या टीमची. या मॅच मध्ये मजा येईल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आगमन झालेलं आहे केडीएमसी क्रिकेटचे अध्यक्ष आणि ज्या संघाने ठाणे जिल्हा प्रीमियर लीग ही स्पर्धा गाजवली, चॅम्पियन झाले, श्री गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाला संघाचे संघ मालक आदरणीय जगन्नाना पाटील, आतिकबाई सय्यद आणि यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी निशांत दादा मुरकुटे आणि त्यांच्या समवेत आदरणीय गणेश देखील आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विकेटचा पतन, फलंदाज झालाय बाद, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. रन मशीन अर्जुन बांगर शून्यावरती बाद. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल भरपूर आनंदित आहेत, कारण की ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा जिंकलेली आहे. जगन्नाना पाटील, राज भोईर, निशांत मिरकुटे आणि आतिकबाई सय्यद यांच्या श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाने तब्बल 5 लाख रुपयांचं पारितोषिक आणि ब्युटिफुल ट्रॉफी. मॅन ऑफ द सिरीज देखील मांडा टीमच्या ठाणे आयकॉन अर्थातच ब्रँड ऑफ कासार वडवली आयुब शेखला मॅन ऑफ द सिरीज ची बाईक मिळाली कालच्या रात्रीमध्ये. रोशन वेखंडे येत आहे, संघ नायक येतोय. 3ऱ्या क्रमांकावरती साहिल लोंगलेने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. कर्जत एक्सप्रेस हा गोलंदाज क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय पाठीमागे शॉट थर्डमॅनला आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 आहे. 42 धाव बनवायच्या आहेत. डॅनी यांचा हा संघ आपण पाहतोय, कारण की श्रीपती बाबा म्हटलं तर डॅनी यांची फार महत्वाची भूमिका असते, जे शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करतायत. नेरळ कर्जत विभागातील एक बलाढ्य संघ म्हणून श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली या संघाची ओळख आहे. 42 धावा डिफेंड करायच्या आहेत, परंतु या स्पर्धेमध्ये आपण अनेक सामने पाहिलेले आहेत 50 पेक्षा कमी धावा डिफेंड केलेले आहेत. ड्राईव्ह करतायत, कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन, स्वीपर कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. आज आत्ताच आम्ही जगन्नाना पाटील यांचा स्टेटस देखील पाहिलेला आहे, त्यावरती नक्की सेलिब्रेशन करताना ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा साहिल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि डॅनी येत आहे चेंडूवरती. मिळते 1 धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल. 4 षटकांमध्ये 37 धाव बनवायचे होते आणि अवघ्या 1 धावेने संघ पराभूत झाला. जय दुर्गा सुरई संघ या मैदानावरती धावा बनवणं थोडस कठीण आहे. त्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण SBCC अर्थात श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली या टीमला करावं लागेल. लाऊड अपील करण्याचा प्रयत्न LBW ची आणि अपील फेटाळली पंचांनी. येथे हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे, फक्त आणि फक्त 6 बनवायच्या धावा 42 या मॅच मध्ये. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आपण पाहतोय. भूमी 11 मांडा संघ देखील इथे दाखल झालाय. सुपर 6 मध्ये एका ट्रॉफीचा हकदार नक्कीच होणार आहे.
आणि पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. प्रचंड वेग आहे साहिल लोंगलेच्या गोलंदाजीमध्ये. व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव साहिलकडे आहे. नुकत्याच NB ट्रॉफी मध्ये देखील खूप चांगली कामगिरी या साहिल लोंगलेने केली होती. साहिल लोंगले हे नाव खूप मोठं आहे. फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडलीये. स्लॉग स्वीप सीमारेषेच्या बाहेर. कॅप्टन कूल रोशन वेखंडेचा कारण की पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. बनवायच्या धावा 42. या मॅच मध्ये 5 षटकांमध्ये 24 चेंडू शिल्लक आणि 29 धावांची गरज आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. RB11 वरप, रोहितभाई भोईर प्रतिष्ठान, त्यानंतर राज भोईर आणि प्रसाद सुरोशे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत अजित पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम तामाणे यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन. हर्षल येत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राइक इनला फलंदाज भावेश आहे. हाफ ट्रॅकर ऑन द टॉस करण्याचा प्रयत्न, परंतु बॅक टू द बॉलर खेळतात. डायरेक्ट हिट, विकेट डोक्यामध्ये, फिंगर अप, फलंदाज झालाय बाद. कॅप्टन कूल रोशन वेखंडेला माघारी परतावं लागेल. ही मोठी विकेट मिळवली आहे. धावबादच्या स्वरूपात सांघिक यश मिळत आहे SBCC अर्थातच श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली या टीमला. एक्सपिरियन्स आहे तेच येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. धावबादच्या स्वरूपात फलंदाज रोशन वेखंडे बाद झालेत. एक षटकार लगावला होता रोशनने. विवेकदादा तरे पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय जे आशिले गावचे उद्योजक आहेत. नेहमीच जेव्हा जेव्हा बोरशेती संघ नक्कीच आपल्या विभागामध्ये कल्याण असेल, अंबरनाथ असेल, बदलापूर असेल या विभागामध्ये जेव्हा जेव्हा खेळण्यासाठी येतो तेव्हा तेव्हा विधी 11 या नावाने हा संघ खेळत असतो. बाली ऑन स्ट्राइक, ड्राइव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. यासाठी SBCC संघ ओळखला जातो. आम्ही एवढं दूरवरचं अंतर कापून का आलो ही स्पर्धा खेळण्यासाठी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवत असताना श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली त्यांना फाईट करतोय. विधी 11 बेस्ट ऑफ बोरशेती. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. पुन्हा एकदा अपीश खेळतायत. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर, चौकार. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे कारण की जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. 24 धाव बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक 21.
या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे विधी 11 बेस्ट ऑफ बोरशेती या टीमने। ओव्हर द विकेटने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फर्स्टला ड्रिल करून दाखवत आहेत। नक्कीच ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फर्स्टला येतोय हा डॉट बॉल। धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती, ती म्हणजेच 18 जिंकण्यासाठी अजूनही 20 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावांची गरज आहे। नेक्स्ट मॅच गोठेकर बी विपक्ष आटगाव या दोन टीम मध्ये। पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपण पाहतो, गॅप भरपूर मोठी आहे, आउटफील्ड देखील फास्ट, सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा चौकार भावेशच्या बॅटमधून। विधी 11 बेस्ट ऑफ बोरशेती या टीम समोर। यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय। मिळत्या अवांतर धावसंख्या 23 आणि आता मात्र रन बॉल इक्वेशन 19 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे। नेक्स्ट मॅच मध्ये प्रेम सुरोशे पुरस्कृत संघ आपण पाहणार आहोत, श्री स्वामी समर्थ क्रिकेट संघ गोठेकर बी। अजून एक चांगला स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27, येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे धावा 15। गोठेकर बी या टीमला विनंती असेल व्यासपीठाच्या समोर येऊन आपण थांबायचं आहे, इथूनच आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे, कारण की श्री स्वामी समर्थक 11 गोठेकर बी या टीमने टॉस जिंकून प्रथम स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलेला आहे ते म्हणजे जय हनुमान आटगाव या संघाला बॅटिंग करण्यासाठी। लाऊड अपील केली होती, पंचांनी अपील फेटाळली आहे। इथे हा डॉट बॉल, धावसंख्या स्थिर आपण पाहतोय धावफलकावरती 27, अजूनही 17 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 15 धावांची गरज। उमरोली गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेलं आहे याच गोलंदाज साहिल लोंगलेने। अपिश खेळण्याचा प्रयत्न, डिफेन्स पवित्र आपण पाहिला आणि पैकी थोडीशी खराब आली, परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाही। धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 28, 16 चेंडू आणि 14 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये। एक चांगलं कॉन्टेस्ट आपण पाहतोय या दोन संघांमध्ये सुरू आहे। खऱ्या अर्थाने क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी आणि येतोय हा डॉट बॉल साहिल लोंगलेच्या माध्यमातून। 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 15 चेंडू आणि 14 धावांची गरज या मॅच मध्ये। पुन्हा डिफेन्स करतात कारण की माहिती आहे साहिल लोंगले चांगला गोलंदाज आहे आणि त्याला नक्कीच सन्मान देत आहेत।
मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. आटगाव संघ देखील खेळण्यासाठी सज्ज आहे. प्रथमच या कल्याण नगरीमध्ये येतोय, त्यांचं देखील स्वागत करूया आपण. रोहितभाई भोईर चषकामध्ये आटगाव विपक्ष गोठेकर बी हा सामना रंगणार आहे. यापुढील गणेश इन ऍक्शन मध्ये असतील, आतिश आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. थोडीशे फंबल झाले परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाही आणि ओव्हर झालेला आहे. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. जिथे एकच धाव होती तिथे मात्र या 2 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 31-31 धावा जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक 13, बनवायचे धावा 11 हा सामना जिंकण्यासाठी. यावेळी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 32-32 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळतायत. कव्हर ड्राईव्ह इन ऍक्शन मध्ये असेल गणेश, आतिश. संपूर्ण स्टारकास्ट आहे गोटेकर बी या टीमची. या पुढीलच्या मॅच मध्ये 12 चेंडू आणि 9 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज येत आहेत अक्षय आणि स्ट्राइक इनला फलंदाज बाली आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज बाळी. यावेळी ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला 1 धाव तर पूर्ण केली आहे. चांगले क्षेत्ररक्षण. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. 8 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 11, बनवायच्या धावा 8. या सामन्यामध्ये विधी 11 बेस्ट ऑफ बोरशेती. सलग 2 सामने जिंकलेले आहेत विकी स्पोर्ट्स कुकसे या संघाने आजच्या दिवसामध्ये. पुणे ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला आणि एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या नक्कीच आपण यस शैली आपण चेक करूया. जय पवार सर नक्कीच गोलंदाज अक्षयची आपण शैली चेक करूया. जय पवार सरांना विनंती असेल आपण या आमच्या कंट्रोल रूम मध्ये. एकूण आतापर्यंत 2 गोलंदाज नक्कीच थ्रो गोलंदाजी आढळलेली आहे. पंडित शेठ मस्कर साहेब देखील सामन्याचा आनंद घेतात. दादा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून पंडित शेठ मस्कर साहेबांची ओळख आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून दादांची ओळख आहे. दादांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. जय पवार सर आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत आणि अक्षयच्या गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय.
आणि ते आपण चेक करतोय tenniscricket.in च्या माध्यमातून. भरपूर आनंदित आहेत आपल्या व्यासपीठावरती राज भोईर, निशांत मुरकुटे, त्यानंतर जगन्नाना पाटील, आतिकबाई सय्यद, गणेश देखील आहेत. आणि कालची रात्र नक्कीच दिवाळी आणि दसरा साजरा झालेला आहे मांडा टिटवाला गावामध्ये, कारण की ठाणे जिल्ह्यातील सर्वोत्तम स्पर्धा जिंकलेली आहे TDPL. जय पवार सरांचा इशारा येणं बाकी आहे. फेअर डिलिव्हरी आहे मुन्ना सर, आणि आपण सामना देखील सुरू करायचा आहे. धावसंख्या 35, 10 चेंडू आणि अजूनही बनवायचे धावा 7 या मॅच मध्ये. 10 चेंडू आणि 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सेन्सिबल बॅटिंग करतायत बोरशेती संघाचे दोन्ही फलंदाज. कोणताही धोका ते पत्करत नाहीत, कारण की त्यांना माहिती आहे सिंगल डबलने हा सामना आम्ही सहज जिंकू शकतो. आणि क्लीन बोल्ड फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का. मॅच मध्ये ट्विस्ट. चेंडू शिल्लक आहेत 9, धाव बनवायचे कंपल्सरी 7. फलंदाज 9 चेंडू शिल्लक आहे. 7 धावांची गरज आहे. शेवटपर्यंत हार मानणार नाहीये हा उमरोली क्रिकेट संघ. डॅनी यांचा हा संघ आपण पाहतोय. भरपूर वर्षांचा अनुभव आहे डॅनीला. 9 चेंडू आणि 7 धावा बनवायच्या आहेत कंपल्सरी. 7 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन दादू आहेत जे 5व्या क्रमांकावरती आलेत. अक्षयने विकेट मिळवली आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये वापसी करून देईल. पुन्हा एकदा ऍक्शन चेक करायचे आहे. जय पवार सरांना ही विनंती असेल, कारण की पुन्हा एकदा शैलीवरती आक्षेप घेतलेला आहे. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि नो बॉल आहे. नो बॉल आहे. आणि गोलंदाज या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये पुन्हा गोलंदाजी करू शकत नाहीये. जो आक्षेप घेतला होता तो मात्र आक्षेप नक्कीच योग्य ठरलेला आहे मुन्ना पठाण यांचा. आणि तिसरे पंच जय पवार सरांनी हा चेंडू नो चेंडू घोषित केलेला आहे. आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. मिळेल नो बॉलचे 1 धाव. धावसंख्या 36. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 9. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 9 चेंडू बनवायच्या धावा 6. 9 चेंडू आणि 6 धावांची गरज.
9 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट आणि नवीन गोलंदाज आपण पाहतोय चेतन येत आहेत हे 3 चेंडू टाकण्यासाठी. फ्री हिट गोलंदाज चेतन आणि फलंदाज स्ट्राइक एंडला आपण पाहतोय दादू भाकरे. हाफ ट्रॅकर शॉर्ट अंबुल करण्याचा प्रयत्न, धावबाची संधी, विकेटचं पतन, फलंदाज झालाय बाद आणि फ्री हिटच्या चेंडूवरती रनआउट होतोय, लागतोय हा धक्का क्रमांक 14. तो म्हणजेच बेस्ट ऑफ बोरशेती अर्थातच विधी 11 बोरशेती या संघाला. शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये विधी 11 बेस्ट ऑफ बोरशेती या संघाला. न्यू बॅट्समन एसबी येत आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज एसबी आहेत, त्याला साथ देतो दादू. 8 चेंडू 6 धावा. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील गोलंदाज चेतनचे. ऑन साइडला खेळतात, लॉफ केला चेंडूला आणि हा गोल्डन षटकार येतोय फलंदाज एसबीच्या बॅट मधून आणि एम एस धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केलाय. विधी 11 बेस्ट ऑफ बोरशेती या संघाने या स्पर्धेमधील हा पहिला विजय मिळवलाय. अभिनंदन बोरशेती संघ. हार्ड लक एसबीसीसी उमरोली संघ. चला उमरोली संघ लाईनअप करायला शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे.